भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनात भाजपनं जनाक्रोश मोर्चा काढला होता। केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख केल्यानं नोटीस। 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश। शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। अस्वस्थ प्रकृतीमुळे मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवारांसाठी सुनेत्रा पवारांची खास पोस्ट। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडली। चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं। मळमळ आणि उलट्यांचाही त्रास झाल्याची माहिती। भोंदू अशोक खराची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 31 मार्च पासून कल्पना खरात फरार। शिर्डी पोलिसांसमोर शोधण्याचं आवाहन। बीड कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत। संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणारा सुदर्शन घुले, प्रतीक घुलेकडून एका कैद्याला मारहाण। ऑडिओ क्लिप व्हायरल। जेलरच्या बदलीपासून ते जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा क्लिपमध्ये उल्लेख। बुलढाण्यात लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांची गळफास घेऊन आत्महत्या। संग्रामपूर आणि चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना। दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्ये गारपीट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस तात्पुरती बंद। पुलाचे शटरिंग काढणं आणि रंगकामासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवणार। उद्या दुपारी 12 ते 3 या दरम्यान मुंबईकडे येणारी, तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद।